स्वामी कृपाच झाली म्हणा. आणि आमच्या लाडक्या अपेक्षा आणि खाडे परिवाराच्या माध्यमातून स्वामी परिवाराशी बांधलं गेलेलं हे नातं आणखीन वृद्धिंगत होत गेलं. आणि त्याचाच असलेला हा कृतार्थ योग म्हणजेच आज या अक्कलकोटच्या भूमीमध्ये, स्वामींच्या भूमीमध्ये, स्वामींच्या भक्तांचा महिमा सांगणारा एक सुंदर कार्यक्रम सादर करण्याची संधी मला या ठिकाणी अभिषेकजी आणि या कार्यकारिणीने दिली. यासाठी जरा पहिलं जोरदार टाळ्यांचा गडगडाट द्यायचं. अगदी योग्य वेळी कार्यक्रम सुरू होतोय कारण चहापान झालेला आहे आणि त्याच्यामुळे मला जरा तुमच्या सगळ्यांचा आवाज ऐकायचा आहे. जरा सगळ्यांनी मिळून बोलूया, गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आता हाच आनंद उत्साह आपल्याला असाच कायम ठेवायचा आहे कारण आजचा कार्यक्रम तितका विशेष आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वामींच्या भक्तांचा महिमा सांगणारे काही गीतांचं सादरीकरण आम्ही इथे करणार आहोत. आपण सगळे जाणकार आहात आणि आपल्या सगळ्यांना स्वामी भक्तांच्या सगळ्या कथा माहिती आहेत, पण आजवर कोणी त्या चालीत संगीतबद्ध करून मांडलेल्या नाही. आणि त्यामुळे चोळप्पा महाराज, बाळप्पा महाराज आणि त्याचसोबत जी सगळी स्वामी भक्त मंडळी आहे त्यांची वंशज इथे उपस्थित आहे, त्यांना नतमस्तक होऊन त्यांची अनुज्ञा घेऊन मी या कार्यक्रमाची सुरुवात करतोय. सर्वप्रथम स्वामी कृपानुभूतीचा, म्हणजे आजच्या कार्यक्रमाचं नाव आहे स्वामी कृपानुभूती. स्वामींची कृपा होण्याची अनुभूती आपल्याला मिळते आणि म्हणूनच स्वामी कृपांकित सज्जनांचा असणारा हा स्नेह मेळावा आहे. आणि या स्नेह मेळाव्यात पहिलं गाणं गणपती बाप्पाचं मी सादर करतोय. अर्थातच स्वामी समर्थ यांचं, महाराजांचं पहिलं वाक्य जे आपल्याला अखंड प्रेरणा देतं आणि ते आपल्याला कुठल्याही शुभ कार्याला जाताना सांगतात, देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी. आणि महाराजांचा तो आवाज मागून येतो आणि गणपती बाप्पाला आपण नमस्कार करून शुभ कार्य आपल्या हाती घेतो. आणि त्याचमुळे गणपती बाप्पा आणि स्वामी समर्थ ही दोन वेगळी देवस्थानं आपल्याला वाटतच नाही. ज्या ज्या ठिकाणी जळी स्थळी काष्टी पाषाणी आपल्याला महाराज दिसत असतात आणि म्हणूनच गणपती बाप्पा आणि स्वामी वेगळे कसे नाही हे सांगणारं आणि आजच्या या मेळाव्याचं वर्णन करणारं पहिलं गणेश स्तवन मी इथे सादर करतोय. पूर्वी एकदा आपण माईक चेक करून घेऊया गायकांचे. मी यांचा पण परिचय करून देतो. ब्रह्मा विष्णू महेशाच्या 3 आदिशक्तींचा सहवास आज माझ्यासोबत या ठिकाणी मला अनुभवता नाही. सगळ्यात पहिले म्हणजे स्वामींनी हे सगळं घडवून आणलं आणि स्वामींवर एक चित्रपट झाला आणि त्या चित्रपटात एक अभिनेत्री म्हणून, बालकलाकार म्हणून जिनं आमचं स्वामी परिवाराशी नातं जोडलं, अभिषेक निकम यांच्याशी नातं जोडलं, ती आमची गायिका अपेक्षा खाडे. हिच्यासाठी जरा जोरदार गाड्या. अजय खाडे आणि अमृता खाडे त्यांचे आईवडील इथे आहेत आणि तिच्या शेजारी असणाऱ्या दुसरं व्यक्तिमत्व म्हणजे स्वामींनी माझ्याकडून पहिलं गाणं गोईगावच्या मठात लिहून घेतलं आणि ते गाणं सादर केल्यानंतर युट्यूबवर टाकल्यानंतर तिच्या गाण्याला असंख्य लाखो व्ह्यूज आले. ती आपल्या सगळ्यांची लाडकी गायिका स्वरा लक्ष्मण लाड इथे आहे. तिचं जन्मदिवस आहे. तिची माऊली म्हणजे तिची आई आलेली आहे आणि अर्थातच तिच्या बाजूला जी उभी आहे ती उद्याची होणारी पार्श्वगायिका आणि स्वामींच्या कृपेने आमच्या घरात जन्माला आलेली पहिली बेटी, धनाची पेटी म्हणजे श्रावणी किरण खोत. आज माझं कुटुंब आणि सगळी मंडळी खास मुंबईहून तुमच्याकरता इथे आलं. 45 मिनिटांचा अवधी दिलाय आणि मला असं वाटतं की इथे स्वामींची एक आगळी वेगळी ऊर्जा निर्माण करून आपण पहिल्या गाण्याची सुरुवात करूया. पण तत्पूर्वी मला कार्यक्रमाला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आवाज ऐकायचा आहे आणि जमलं तर ऑन द बीट आपण टाळ्या वाजूया कारण स्वामींची ऊर्जा ही जगावेगळी आहे. सगळे मिळून म्हणूया, गणपती बाप्पा मंगलमूर्ती. स्वामी कृपानुभूतीचा अर्थ आपल्याला कळायला पाहिजे आणि म्हणून अक्कलकोटी या पवित्र पावन अभिषेक निकम आणि त्यांच्या कार्यकारिणीने आम्हाला इथे बोलवलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. श्री स्वामी समर्थ जगद्गुरु स्वामींचा आशीर्वाद घेऊन गणरायाचं हे पहिलं वंदन या ठिकाणी तिथे सादर करतोय. स्वामी सर्वांनी स्वीकार करा.
स्वामी कृपानुभूतीचा अर्थ करावा अकल्पोटी प्रसाद मला मिळावा स्वामी कृपानुभूतीचा सच्चिदानंद रंगना स्नेह मिळावा वंदन तुला स्वामी समर्थ आमचा आद्य विधाता गजवदना तू देवा कर आमचा दाता स्वामी ताराय तुम्ही भक्तजन स्वामी ताराय तुम्ही भक्तजना स्वामी कृपांकी सज्जनचा रंगना स्नेह मेरा वंदन तुला हे बोलया श्री गजानन स्वामी तिसरा महान प्रथम पूजेचा गणेशा पहिला तुला वंदन तुला हे बोलया श्री गजानन वंदन तुला हे बोलया श्री गजानन वंदन तुला हे मोरया श्री गजानना. धन्यवाद. आपल्याकडून आलेल्या टाळ्यांचा हा प्रतिसादच मला सांगतो की स्वामी सेवेत आपण किती तल्लीन झाले.
मला माहिती आहे इथे स्वामी भक्तांचे वंशजांचे सगळे परिवार इथे उपस्थित आहेत आणि म्हणूनच लहान मोठी मोठा घेणं खास घेऊन हिरण्यगर्भ या पुस्तकातले स्वामींच्या अवतार कार्याची 45 मिनिटात एवढ्या मोठ्या महानवलीची ओळख करून देणं खरंच खूप कठीण आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, या पुस्तकात दत्तावताराचा संपूर्ण उल्लेख केला गेलेला आहे. मी स्वतः शिर्डी साईनाथांचा भक्त होतो आणि आता स्वामींच्या सेवेत सुद्धा रुजू झालो. साईबाबा आणि गजानन महाराज हे स्वामी समर्थांचे शिष्य कसे झाले आणि खरं तर स्वामी महाराज कुठून या धरणीवरती आले याचा थोडासा लेखाजोखा या कथेच्या माध्यमातून आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसोबत मी मांडतो. मित्रहो, असं म्हणतात की 730 वर्षांचा काळ आहे आणि हा 730 वर्षांचाच काळ का आहे याच्या मागे एक छोटीशी कथा आहे. इसवी सन 1149 ची ही गोष्ट. आज आपण 2026 मध्ये आहोत. इसवी सन 1149 मध्ये वैशाख पौर्णिमेची एक विशेष महासभा हिमालयात झाली होती आणि या हिमालयात अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यासाठी काही देव मंडळी उपस्थित झाली होती. हो, ही देवांची मीटिंग होती आणि या मीटिंगला 7 महारथी उपस्थित राहणार होते. त्यातला पहिला महारथी होता म्हणजेच महाअवतार बाबा म्हणून ज्यांना ओळखलं जातं, शिव गोरक्ष बाबा. त्यांची उपस्थिती या सभेला पहिली झाली. त्यानंतर त्यांच्या मागोमाग साक्षात जगद्गुरु दत्त महाराज त्या सभेला हिमालयात उपस्थित होते, अशी नोंद या पुस्तकात केली आहे. आणि त्यानंतर अर्थातच ज्यांचा योगीराज म्हणून उल्लेख केलेला आहे ते स्वतः दस्तूर खुद्द स्वामी समर्थ महाराज आपल्या मूळ शक्तिरूपात त्यावेळेस म्हणजेच 1149 साली त्या सभेला उपस्थित होते. आणि महत्वाचं जे आसन होतं सभेतलं ते या योगीराजांचं म्हणजे स्वामी महाराजांचं होतं. आणि त्यांच्यामध्ये आणि इतर सप्त ऋषी जे होते त्यांच्यामध्ये चर्चा झाली की कलियुग जेव्हा येईल तेव्हा त्या कलियुगात 7 शतक म्हणजे 700 वर्ष मी देह स्वरूपात या मानवांसोबत कार्यरत असणार आहे. आणि 14व्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजेच 1320 ते 1352 या कालावधीमध्ये मी पहिल्या रूपात तारुण्यात बालवय आणि तारुण्याच्या रूपात येणार आहे आणि त्या अवतार कार्याचं नाव असणार आहे श्रीपाद श्रीवल्लभ. आणि म्हणून दत्तगुरूंचा पहिला अवतार हा श्रीपाद श्रीवल्लभ मानला जातो. बघा, आपल्या जीवनाच्या 3 अवस्था असतात, बालपण, तारुण्य आणि त्याच्यानंतर आपण मध्यवर्ती भूमिका घेतो आणि नंतर आपण वार्धक्याच्या दिशेने जातो. तर स्वामींचा हा पहिला अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ. यानंतर त्यांनी सांगितलं की साधारण 1378 ते 1459 या कालावधीमध्ये मी व्रतस्थ संन्यासी म्हणून माझा दुसरा अवतार घेईन. आता पहिला अवतार अगदी अल्प कालावधीत महाराजांनी संपवलेला होता आणि दुसरा अवतार जो झाला तो अर्थातच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दुसरा अवतार जो स्वामींचा होता तो आपल्या श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा होता. श्रीपाद श्रीवल्लभाचा अवतार हा बालपण आणि तारुण्यातला अवतार होता आणि नृसिंह सरस्वती महाराजांचा अवतार हा व्रतस्थ संन्यासाचा अवतार होता. आणि त्यांचं जे म्हणजे वावरणं होतं ते या शतकात म्हणजे 1378 ते 1459 दरम्यान झालं होतं. आणि त्यानंतर योगीराजांनी सांगितलं होतं की जेव्हा मी नृसिंह सरस्वती महाराजांचा अवतार पूर्ण करेन तेव्हा मी माझ्या भक्तजनांचा विरह सहन करून तब्बल 300 वर्ष कर्दळी वनात निघून जाईल. आणि जर तुम्ही गुरुचरित्र वाचलं तर तुम्हाला हे कळेल की नृसिंह सरस्वती महाराज आपल्या भक्तांना अखेरचा निरोप देऊन नावेत बसून पहिल्या दिनाला कर्दळी वनात गेले आणि तिथून ते परतलेच नाही. 300 वर्ष महाराज त्या स्वरूपात तपसाधना करत असताना मुंग्यांचं वारूळ त्यांच्या अंगावर तयार झालं आणि त्यानंतर उद्धव या लाकूड तोडण्याची कुऱ्हाड पडतात स्वामी कसे प्रकट झाले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. 350 वर्ष कर्दळी वनात तपस्या केल्यानंतर 19व्या शतकाच्या उत्तरार्धात मी प्रज्ञापुरीत येईल असं स्वामींनी म्हणजे योगीराजांनी त्या दिवशी सांगितलं होतं आणि 22 वर्ष आपल्या लीला मी दाखवेन असं सांगितलं होतं. असा हा स्वामींचा जर एकूण मोजला म्हणजे तरुणपण, बालपण,
त्यानंतर व्रतस्थ संन्यासी आणि वृद्धापकाळाच्या जवळ आलेले म्हणजे स्वामींना आपण आजोबा म्हणून पण हाक मारतो. आणि मला वाटतं अभिषेकजी आणि अपेक्षाच्या पहिल्या चित्रपटाचं नावच ते होतं, स्वामी आजोबा. त्यामुळे या तीनही रूपांमध्ये स्वामींनी आपल्याला दर्शन दिलेलं आहे. अर्थातच स्वामी वेगवेगळ्या रूपात आपल्याला येऊन फक्त एकच गोष्टीची खात्री देतात की मनात किंतु परंतु ठेवू नकोस बाळा, निश्चंक हो, निर्मळ हो, आणि तुझ्या पाठी मी सदैव उभा आहे. स्वामींना भपकेबाजी नको असते, स्वामींना आरास वगैरे नको असते. स्वामींना हवा असतो तो मनापासून केलेला नमस्कार. आणि म्हणूनच स्वामींचं हे गीत, स्वामींची ही प्रार्थना ऐकल्यानंतर आपण सगळेच एका वेगळ्या अनुभूतीत निघून जातो आणि स्वामींचा प्रत्येक भक्त स्वामींना खरोखरच कृतार्थ होऊन सांगतो, स्वामी खरं बोलताय तुम्ही ते, देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य इथल्या प्रत्येक भक्ताला मला वाटतं याची प्रचिती आली असेल. आणि आपल्या आयुष्यात कुणीतरी एक स्वामी महाराजांचं रूप घेऊन त्यावेळी आपल्याला त्या संकटातून तारून गेला असेल. आणि म्हणूनच अशा या गीताला फक्त आम्ही कलावंत मंडळीच नाही गाणार आहोत, आपण सगळ्यांनी हे गीत गावं अशी मी आपणास विनंती करतो. कारण ही स्वामींची प्रार्थना आहे, हे स्वामींचं गीत आहे जे प्रत्येक स्वामी भक्ताच्या ओठावर असतं.
काय मी तुला एक लगेच कॉल करतो सोबत चालते परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की श्री स्वामी समर्थ महाराज की अखेरचे 22 वर्ष महाराज अक्कलकोटमध्ये स्थिरावले. आता ही भूमी इतकी पवित्र आणि इतकी महान आहे, इतकी महत्वाची आहे की साक्षात परब्रह्माने परमेश्वराने ह्या भूमीत येऊन विसावा घेतला. बरं, विसावा घेतला तो नुसता विसावा असा नाही घेतला की एखादा देह येतो आणि जातो असा नाही. तो विसावा फक्त देहाचा झाला आहे, देहाचं त्याग तिथं झाला आहे. पण त्याच्यानंतरही अखंड अविरतपणे ते कार्य चालूच आहे आणि ते अखंड चालूच राहणार. चंद्र सूर्य तारे जोपर्यंत आपल्याला दिसतात ते दिसत राहणार, तोपर्यंत महाराजांचं कार्य हे कायमस्वरूपी चालू राहणार. फक्त ते चालू असलेलं कार्य आपल्याला ते कसं कळणार, तर ती दृष्टी आपल्याला तशी पाहिजे. आणि मला असं वाटतं की ती दृष्टी आणि ती कृपाचा कार्य आहे महाराजांची. त्यामुळेच कुठेतरी आज 4 वाजल्यापासून आपला सोहळा सुरू आहे आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तो आनंद आहे. प्रत्येकाला तो त्या उत्सवात सहभागी झाल्याचा आम्हाला तो दिसतोय आणि खरोखर सर्वांचे मनपूर्वक आभार की तुम्ही एवढी उत्स्फूर्त दाद दिली, सहन केलं मला आणि माझ्याबरोबर बाकीच्या इतक्या सगळ्या गोष्टी ज्याच्या तुम्हाला म्हणजे काय होतं, एखादा व्यक्ती चांगलं कार्य करतो. समाजात असे अनेक लोक आहेत की ज्यांना चांगलं कार्य करण्याची आवड असते, पण आवड असणं आणि ते कार्य एखाद्याने करून घेणं याचा जमीन आसमानचा फरक आहे. स्वामींचं नाव घेऊन जेव्हा आपण एखाद्या गोष्टीत पाऊल टाकतो त्यावेळेला अनेक संकट, अनेक परीक्षा येतात. पण त्या परीक्षेत तो पास होणार आहे का नापास होणार आहे हे कार्य करणाऱ्यांनी बघायचं नसतं. ती पावती येते, ती पावती आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीने आम्हाला मिळाली. कदाचित पास होण्याच्या वाटेवर आम्ही असं म्हणायला हरकत नाही. कारण की कसं आहे, जर श्रोते नसतील तर बघता काय बोलणार, अशी पण एक गोष्ट आहे. आणि आज इतका प्रवास करून आपण सगळे इथं उपस्थित राहिलात आणि ह्या उपस्थितीमुळे खरं तर प्रेरणा मिळते की पुढच्या वर्षी अजून छान काहीतरी करू. तर महाराज जेव्हा अक्कलकोटला आले तेव्हा आले तर आले पहिल्यांदा कुठे बसले तर थोरल्या देशी. थोरली देश म्हणजे खंडोबाचं मंदिर. 10 मीटरचं अंतर आहे थोरल्या देशात खंडोबा मंदिरात, जिथे 3 दिवस निराहार राहिलेला हा परमेश्वर. त्या खंडोबाच्या मंदिराची एक छोटीशी ओळख. अक्कलकोट संस्थानचे अधिपती कैलासवासी श्रीमंत शहाजीराजे यांच्या पत्नी कैलासवासी सौ लक्ष्मीबाई राणीसाहेब या अत्यंत धार्मिक वृत्तीच्या होत्या. नेहमी पंढरपूर, तुळजापूर आणि जेजुरी आदी तीर्थक्षेत्रांच्या वाऱ्या करीत असत.
त्यांची जेजुरीच्या खंडेरायावर विशेष श्रद्धा होती. श्री खंडेरायांचे दर्शन आपल्या सदैव व सहज व्हावे म्हणून अक्कलकोट येथेच एक श्री खंडेरायांचे मंदिर बांधावे असं एकदा त्यांच्या मनात आले. त्याप्रमाणे जेजुरीहून येताना त्यांनी श्री खंडेराया, श्री म्हाळसा, श्री पानाई अशा 3 मूर्ती बरोबर आणल्या आणि अक्कलकोट येथे निसर्गरम्य अशा ठिकाणी छोटेसे मंदिर बांधून मूर्तीची विधीपूर्वक प्राणप्रतिष्ठा केली. हे मुखवटे सध्या आपल्याला बुधवार पेठेतील समाधी मठातल्या गर्भगृहात मधल्या कोबणीत ठेवलेले आढळतात. कैलासवासी लक्ष्मीबाई राणेसाहेब यांनी जेजुरीहून येताना खंडेरायाच्या मूर्तीबरोबर एक छोटा घोडाही आणला होता. मार्गशीर्ष महिन्यातील रविवार व चंपाषष्ठीला तो घोडा मंदिरात आणला जाईल. पुढे काही वर्षानंतर तो घोडा मरण पावल्यानंतर त्याचा अंत्यविधी त्या खंडोबाच्या मंदिरासमोरच करण्यात येऊन तिथेच त्याची समाधीही बांधण्यात आली. ती आजही चांगल्या स्थितीत आहे. 1932 साली अक्कलकोट संस्थानचे हनुमंत अप्पा गुरव यांना या मंदिराच्या पूजेसाठी ठेवले. आज या मंदिराची देखभाल त्यांचे घराणे परंपरेने पाहत आहेत. अक्कलकोट एसटी स्थानकाच्या समोरच सोलापूरला जाण्यासाठी बस जिथे वळते तिथे समोरच हे मंदिर आहे. याच ठिकाणी थट्टा करणाऱ्या अहमद अली खान नाईकवाडी नावाच्या रिसालदारास वैदिक हिंदू धर्माच्या तेजस्वी अलौकिकत्वाची जाणीव करून दिली. इथे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते चंपाषष्ठीपर्यंत नवरात्र महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या काळात महापूजा, अभिषेक, आरती, भजन, महाप्रसाद असे सर्व धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर साजरे होतात. स्वामी महाराज अक्कलकोटात प्रथम अवतरले ते इथेच, त्यामुळे या स्थानाला आद्यस्थानाचा बहुमान मिळाला आहे. तर या खंडेरायाच्या मंदिराचे देखभाल करणारे, त्या मंदिराला त्याचं पावित्र्य जपणारे, आलेल्या सगळ्या भाविक भक्तांना माहिती देणारे आणि सगळ्या भाविक भक्तांची अगदी प्रेमाने, अगदी खूप गोड हसून स्वागत करणारे आमचे आदरणीय गुरुकाका इथे उपस्थित आहेत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट. 2च मिनटं सरांनी लिहिलेली हे स्वामींच्या प्रती एक स्तुती सुमन म्हणूया. ते काही प्रोफेशनली कवी वगैरे नाही आहे, पण इन्स्टिंक्ट जे काही सुचले ते त्यांनी लिहिले, ते फक्त त्यांच्या तोंडून मी वाचून दाखवते. 21 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या स्वामी कृपांकित सज्जनांच्या 5व्या स्नेह मेळाव्यानिमित्त सुचलेले मला काही शब्द. आजच्या शुभदिनी स्वामी भक्तांचा जमलाय मेळावा, आता किती ते डोळ्याने न्याहाळावा. अभिषेक निकम सरांनी आजच्या दिनी जमवला हा मेळा, आता सुरू होईल स्वामी भक्तांचा खेळा. सगळे झालो आपण गोळा, हाच खरा श्रद्धेचा मेळा, आपण असता गावी मन अक्कलकोट धावी. आजच्या दिनी स्वामींना मी लावतो चंदन, त्यांना स्पर्श करून करतो मी त्यांना वंदन. स्वामींच्या चरणास करता स्पर्श होतो मनाला हर्ष, स्वामींचे नाम आहे ओठी, आता जपा स्वामी नाम कोटी. स्वामी आहेत पाठी, स्वामींची केल्याने भक्ती, मिळाले आम्हाला शक्ती, त्यानेच मिळेल मुक्ती. स्वामींची केल्याने सेवा, मिळेल भक्तीचा गोड मेवा, आता कितीही तो घ्यावा. स्वामींच्या भेटीसाठी आलो अक्कलकोटी, सोडून सारे पाठी, जपा स्वामी समर्थ हा मंत्र, हेच आहे सुखी जीवनाचे तंत्र. नसावा मनी कोणताच हेवा देवा, मनी स्वामी भाव हवा. स्वामी तुम्ही आहात प्रेमळ माऊली, देता आम्हा मायेची सावली. ध्यानी मनी स्वामी तुमची स्मृती, तुम्हामुळे आम्हाला मिळते स्फूर्ती. स्वामी सेवा करेन मी तुमची निरंतर, नका देऊ मज कधीच तुम्ही अंतर. माझ्या मनी एकच ध्यास, असावी फक्त तुमचीच आस. नाही होणार कधीच आपल्या स्वामींच्या शक्तीचा अस्त, स्वामींच्या कृपेने आपण सर्वजण राहणार आहोत मस्त. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.
चिकाटी आणि इंद्रियजय ह्या गोष्टी लागतात. सामान्य साधकाला त्या प्रयत्नपूर्वक आत्मसात कराव्या लागतात. स्वामी सारख्या अवतारी योगी पुरुषांमध्ये त्या अभिजात असतात आणि सततच्या साधन व योगाभ्यासाने त्या वर्धिष्णू होतात. जसजसे हे सत्पुरुष जनकल्याणार्थ झटू लागतात तसतसे हे दैवी गुण अधिकाधिक संपन्न होत जातात. श्री स्वामी महाराजांचं 729 वर्षांचं प्रदीर्घ जीवनपट हेच त्यांच्या अलौकिकत्वाचे पहिले लक्षण करते. एवढ्या मोठ्या कालखंडात सामान्य माणसाचे 10-20 जन्म सहज होऊन गेले असते. 1400 वर्ष केवळ योग बनाने जगलेले चांगले जोडल्यास इतका मोठा जीवनपट कोणत्याही साधुपुरुषास लाभलेला आढळत नाही. हिमालयात वर्षानुवर्षे तपश्चर्या करीत असलेले सिद्ध पुरुष आजही आहेत, परंतु त्यांचा जगाशी कसलाच संपर्क नाही. जनजागृती, जनजागरण, जनकल्याण ह्या हेतूने आयुष्यभर जनता जनार्दनाच्या सेवेत राहणाऱ्या स्वामींच्या नावाचा, त्यांच्या कृपेचा प्रचार करण्यासाठीचा आजचा दिवस म्हणजे एक छोटासा प्रयत्न होता. मीच राम होतो, मीच कृष्ण होतो असे स्वामी म्हणत, परंतु रामालाही कृष्णालाही याने दीर्घायुष्य लाभले नव्हते. केवळ योगाभ्यासाने महाराजांनी विठ्ठलला साधली. कर्दळी मनातील प्रदीर्घ तपश्चर्येतून ते महासिद्ध झाले. कायाकल्प पद्धतीने आपला देह त्यांनी वर्षानुवर्ष सतेज आणि तेजस्वी ठेवला. वृद्धत्वाचे एकही लक्षण अखेरपर्यंत त्यांचे काही जाणवले नाही. याचे हेच प्रमुख. या सर्व गुण गोष्टी म्हणजे महाराजांच्या त्रिकालदर्शित्वाच्या, असामान्यत्वाच्या, महायोगी असल्याच्या निदर्शक आहेत. हजारो सर्वसामान्य माणसांना हाताशी धरून त्यांनी मोक्षाचा सुलभ मार्ग दाखवून दिला. 148 वर्षापूर्वी स्वामी समर्थ महाराजांनी जेव्हा 30 एप्रिल 1878 ला समाधी घेतली. समाधी घ्यायच्या आधी बाळाप्पा महाराजांना स्वामी समर्थ महाराजांनी सांकेतिक भाषेत सांगितलं की मी उंच उंच जाणार, ढगात जाणार, येतो का रे माझ्या बरोबर. तर स्वामी समर्थ महाराजांच्या सांकेतिक भाषेला डिकोड करणं हे बाळाप्पा महाराजांचं काम होतं. म्हणून त्यांनी जेवढे स्वामींचे असंख्य भक्त मंडळी त्यांना त्यावेळी तार घेऊन अक्कलकोटला बोलावून घेतलं. आणि त्याच्यानंतर म्हणजे जसं गोपाल बुवा केळकर, महारुद्र देशपांडे अनेक विभूतींना बोलवलं. तर साधारण 3-1 महिन्यापूर्वी 7:10 झालेले आणि मागच्या 6 महिन्यापासून मी धनश्रीला सांगायचं की स्वामी समर्थ महाराज मला सुचवतं की काहीतरी लिहायचंय. तर वाटलं की पुढच्या चित्रपटाचं लिखाण करायचंय, पण नाही. स्वामी समर्थ महाराजांना काय लिहून घ्यायचं होतं तर श्री स्वामी समर्थ चालीसा. आता स्वामी समर्थ चालीसा लिहिणं हे सुद्धा वारंवार ते संकेत होते, पण स्वतःवर कॉन्फिडन्स नव्हता की ते होऊ शकणार. कारण मुळात माझं शिक्षण इंग्लिश मीडियममध्ये. आज जे मी इंग्लिश मीडियममध्ये शिकल्यामुळे 22 वर्ष मी वर्गात 80% इंग्लिशमध्येच बोलायचो. तर मराठीवर आज जे मी बोलू शकतो ते नम्रता भट मॅडममुळे. आणि गोष्ट अशी घडली की महाराज काही सुचवत होते आणि मुळात माझं काम आहे प्राध्यापक. मला बोलायलाच आवडतं, लिहायला मुळीच नाही. आणि सरळ माझ्यासारख्या व्यक्तीने हातात पेन घ्यावा, एक ऑरेंज कलरच्या मस्टरवर काही गोष्टी लिहायला लागलो आणि महाराजांनी 3 दिवसात श्री स्वामी समर्थ चालीसा लिहून घेतली. तर पहिल्यांदा श्री स्वामी समर्थ महाराजांचं ते चालीसा लिहून घेतलं. त्याच्यानंतर थोडक्यात सांगतो, त्याचं सागर सनी नावाचे म्युझिक डायरेक्टर पुण्याला असतात त्यांच्याकडनं त्याच्या आधी मी बरोबर लिहिले का, कारण ते मीटरमध्ये हवं. मग त्या काळात माझ्या बहिणीला मी ते पाठवलं. तिने त्याच्यात काही थोडेफार मॉडिफिकेशन केले, चेंजेस केले, मीटरमध्ये बसवलं. अजून काही विभूतींनी मदत केली आणि म्युझिक डायरेक्टरने त्याला खूप चांगली असं आपण त्याला काय एक्झॅक्ट मला माहिती नाही काय ताल लावली. आणि त्याच्यानंतर
3 दिवसापूर्वी म्हणजे 17 तारखेच्या आसपास त्याचं पूर्ण फायनल रेकॉर्डिंग झालं. तर ते पहिलं स्वामी समर्थ महाराजांचं चालीसा अद्भुत आहे. म्हणजे महाराजांचा 719 वर्षांचा प्रवास आहे आणि महाराजांनी ज्या ज्या विभूतींबद्दल सांगितलं त्या विभूतींबद्दल त्या चालीसामध्ये मेन्शन. आणि 100% जसं आपण आनंदाने प्रत्येक शनिवारी हनुमान चालीसा बोलतो तसं 100% जसं तुम्ही प्रत्येक गुरुवारी श्री स्वामी समर्थ चालीसा बोलणार, एक मोठी अनुभूती 100% प्रत्येक स्वामी भक्ताला येणार आहे. तर ते स्वामी समर्थ चालीसा मी तुम्हाला ऐकवतोय. प्रथमच सर्वांना तो आनंद मिळेल ही अपेक्षा करतो. तर ते पेंटर येते तोपर्यंत आतापर्यंत स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आपण 5 चित्रपट केले. हम गयानी जिंदा है भाग 1, भाग 2, 3, 4, 5. आता पुढचा भाग येतोय हम गयानी जिंदा है भाग 6 आणि त्याचं पोस्टर रिलीज कार्यक्रम देखील आता आपण करत आहोत. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. राजा विराज योगिराज योगिराज सिद्धराज परब्रह्मा सच्चिदानंद सद्गुरु भक्त प्रतिपालक भक्त संरक्षक भक्त भाग्य विधाता श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
यशोदायक दशरथी सांगून रामाप्रमाणे
चिंतन श्री गुरुदेव दत्त सभी संतन की जय सभी मानव